भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकृकरणे सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पवित्र मंगलमय असं आज एकादशीचं पर्व आहे. त्याचं औचित्य म्हणून आज सर्वजण भजन तर करणारच आहे, पण त्याची सुरुवातच आपण शंकराचार्यांच्या या भजनाने करणार आहोत. भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रिं करणे. भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्य जी महाराज ह्या स्तोत्रातून एका शिक्षिताला मूढमते या संबोधनाने त्याचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करतायत आणि त्याचं कारण सांगतायत. बाबा रे, तुझा आयुष्याचा जो काल आहे तो आता समाप्त होत चाललेला आहे आणि तुझ्या आयुष्याचा काळ म्हणजे मृत्यू काले सन्निहिते सन्निहिते आता तो निहित झालेला आहे, निश्चित झालेला आहे आणि त्यामुळे तो काळ आता संप्राप्ते संप्राप्ते तो अत्यंत जवळ येऊन थांबलेला आहे. म्हणजे मृत्यूचा काळ निश्चित झाला आहे. तो मृत्यू संप्राप्ते एकदम सन्निकट प्राप्त झालेला आहे आणि अशा कालामध्ये अशा वेळेमध्ये तू जर व्याकरण शास्त्रातील धातुपाठ डुक्रिंग करणे म्हणजे कृ करोती हा धातूचं तू पठण करत असेल, करोमी करोशी करोती म्हणजे मी करतो, तू करतो, तो करतो, असं हे कृ धातू आत्मनेय पदामध्ये आहे आणि ते परस्मय पदामध्ये आहेत. असा उभयात्मक असणाऱ्या धातूचं तू जर पठण करायला लागला तर ह्या धातूचं पठण तुला ह्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणी या मृत्यूच्या भीतीपासून तुझं रक्षण करणार नाही आणि रक्षण करणारच नाही हे सांगण्याकरता दोनदा शब्दाचा प्रयोग केला आहे. नहि रक्षति नहि रक्षति.
म्हणजेच नहि नहि रक्षती ही शब्दाचा अर्थ होतो शुअरली, सर्टेनली, आणि नाही शब्दाचा अर्थ होतो नेव्हर, कधीही नाही, कधीही निश्चित तुला ह्या काळामध्ये त्या धातू पाठ करत असताना त्या शब्दाचा, त्या धातूचा अर्थ किती पठण केला तर मृत्यूच्या समयी तुझी भीती दूर करू शकणार नाही. अर्थात नाही नाही रक्षती डुकरिंग करणे. आणि काळ तर एकदम जवळ येऊन थांबलेला आहे. संप्राप्ते, तो संप्राप्त म्हणजे एकदम जवळ प्राप्त झालेला आहे. आणि तू सुद्धा सन्निहिते, तू सुद्धा त्या काळाच्या एकदम जवळ जाऊन पोहोचलेला आहे. आणि असा हा काल म्हणजे मृत्यू निश्चित होऊन त्याच्या जवळ तू पोहोचलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तू जर व्याकरणाचा पाठ करू लागला तर ते व्याकरण तुला मृत्यूच्या भीतीपासून वाचवू शकणार नाही. नाही नाही रक्षती मीन्स द ग्रामर रूल कॅन नॉट सेव्ह यू फ्रॉम द फिअर ऑफ डेथ. मृत्यूच्या भीतीपासून तुला ते व्याकरण वाचवू शकणार नाही. कोणी असं म्हणेल मग ग्रामर नाही तर मी मॅथमॅटिक्सचा अभ्यास करेल, कोणी म्हणेल मी जॉग्राफीचा करेल, कोणी म्हणेल की मी फिजिओलॉजीचा अभ्यास करेल, कोणी फिजिक्सचा म्हणेल. व्याकरण शास्त्रातला नेम मृत्यूचं भीती वाचू शकत नसेल तर आम्ही दुसऱ्या सायन्सचा अभ्यास करू. परंतु डुकरिंग करणे अर्थात हा व्याकरणाचा नेम जगातल्या सगळ्या शास्त्राचं प्रतिनिधित्व करणारा शब्द आहे. याचा अर्थ काय झाला? कितीही डिग्र्या संपादन केल्या, कितीही पदवी संपादन केली वेगवेगळ्या शास्त्रातील, अगदी डिलीट पर्यंत, पण त्या सगळ्या पदव्या फार तर फार पोटाची गरज भागवतील. पोटाची गरज भागवतील म्हणजे त्या पदव्यांच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी लागेल, एखादा व्यवसाय कराल, त्या निमित्तानं चांगली गाडी, चांगली माडी, चांगले कपडे, हे सगळ्या व्यवस्था तुम्हाला प्राप्त होतील. पण त्याने मात्र मृत्यूची भीती दूर होईल असं अजिबात नाही. म्हणजे जगातलं जेवढंही ज्ञान असेल ते ज्ञान संपादन करूनही जर मृत्यूची भीती जात नसेल तर त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही. आणि म्हणून इथे व्याकरणाचा नेम हा जरी शब्द असला तर ऑल सेक्युलर नॉलेज, सगळं जे भौतिक ज्ञान आहे हे भौतिक ज्ञान मृत्यूची भीती दूर करू शकत नाही. मग मृत्यूची भीती कोण दूर करू शकेल तर मृत्यूची भीती आत्मज्ञान दूर करू शकेल. मृत्यूची भीती भगवत भक्ती दूर करू शकेल. मृत्यूची भीती आपल्या वाट्याला आलेले जे काही कर्म आहे ते ईश्वर समर्पण भावनेने भगवंताला समर्पित केले तर भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतील आणि ते ज्ञान देतील. त्यानेही मृत्यूची भीती दूर होईल. आणि म्हणून कितीही मोठा सायंटिस्ट झाला, कवी झाला, लेखक झाला, एखाद्या अभियांत्रिकी शाखेतला मोठा पदवीधर झाला, पण ह्या सगळे ज्ञान माणसाला फक्त पोट भरण्यासाठी आहे. म्हणजे गुरुजी म्हणतात की ही भाजी भाकरीची विद्या आहेत. आणि म्हणून एकदा की पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, पाठ दुखायला लागली, गुडघे दुखावे लागले,
की हे ज्ञान काही उपयोगाचं येत नाही. विसरून जातो मनुष्य सगळं ज्ञान. आणि मग त्याला माझं काय होईल, कसं होईल याची भीती वाटायला लागते. ही याला अनामिक भीती असं म्हणतात. आणि म्हणून हे सगळं भौतिक ज्ञान मृत्यूच्या समयी आपली मृत्यूची भीती दूर करू शकत नाही हे सांगण्याकरता नाही रक्षती. ते रक्षण करू शकत नाही, ते आपल्याला वाचवू शकत नाही. आणि म्हणून हे परोक्ष ज्ञानी, शब्द ज्ञानी याचं खंडन शंकराचार्यांनी थोडक्यामध्ये व्याकरणाच्या प्रतिनिधित्वाच्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. मग काय करायचं आम्ही, तर त्याकरता त्यांनी सांगितलं गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज असं तीनदा सांगितलं. तीनदा का सांगितलं? एखादी गोष्ट अतिशय महत्वाची असेल तर ती तीनदा सांगावी लागते. त्याला त्रिवार असं म्हणतात. आपण म्हणतो ना, ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. म्हणजे मागेही सत्य होती, आताही सत्य आहे आणि भविष्यातही सत्य आहे. म्हणून त्रिवार सत्यता दाखवण्याकरता गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज. काय होईल तसं केलं तर? रक्षती, ते आपलं रक्षण करतील. कोणत्या काळामध्ये? संप्राप्ते सन्निहिते काले रक्षती. आपला मृत्यूचा काल निश्चित झाला आहे, आपण मृत्यूच्या जवळ गेलो असलो तरी देखील भगवंताची भक्ती हे ज्ञान हे आपलं रक्षण करतील. रक्षण करतील याचा अर्थ त्याला मृत्यू येणार नाही का? रक्षण करतील म्हणजे त्याला दुःख होणार नाही का? त्याला यातना होणार नाहीत का? हो, एक गोष्ट निश्चित आहे, ज्ञान आणि प्रारब्ध हे एकमेकाच्या विरोधी नाही. म्हणजे काय? एखाद्या मनुष्याला ज्ञान आलं किंवा एखादा मनुष्य ज्ञानी आहे म्हणजे त्याला रोग होणार नाही असं नाही. ज्ञानी असणं आणि रोगी असणं हे एकमेकाच्या विरोधी नाही. उलट जिथे ज्ञानी असेल तिथे रोग जास्त असू शकतो. कारण ज्ञान हा रोगाच्या विरुद्धी नाही. मग ज्ञान कशाच्या विरोधी आहे? ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे. जिथे ज्ञान असतं तिथे अज्ञान नसतं. तिथे समजदारी असते, यथार्थ ज्ञान असतं, यथार्थ समजूत असते. आणि म्हणून ज्याला ज्ञान आहे त्याला दुःख नाही असं होणार नाही, त्याला रोग नाही असं होणार नाही. कारण ज्ञान रोग दूर करू शकत नाही. ज्ञान फक्त अज्ञानाची निवृत्ती करते. म्हणजे ज्ञानी पुरुषाला सुद्धा सगळ्या प्रसंगातून सुखदुःखातून जावं लागतं. मग तुम्ही असं का सांगता मग भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते? याचं कारण एक आहे. शंकराचार्य हे जसे तत्वज्ञ आहे तसे ते उत्तम मानसशास्त्रज्ञ सुद्धा आहे. नुकताच मी एक अनुभव घेतला हॉस्पिटलला, की एखाद्या वेळेस आपल्या शरीरावरती एखादी शस्त्रक्रिया चालू असते आणि जिथे शस्त्रक्रिया चालू आहे आपल्या शरीराच्या विशिष्ट भागामध्ये ते आपल्याला कळत नाही. पण अर्धा जो भाग असतो वरचा तो आपल्याला सगळं समजतं. आपण त्या टीव्हीत पाहू शकतो काय काय चाललेलं आहे त्या स्क्रीनवरती.
डॉक्टर लोक कसे शरीर विच्छेदन करतात किंवा शरीरावरती कशा शस्त्रक्रिया करतात ते आपणच पाहत असतो. पण जिथे हे सगळं चाललेलं आहे तिथे मात्र त्याची जाणीव नसते. म्हणजे एकाच कालामध्ये अर्ध शरीराला काहीच कळत नाही आणि अर्ध शरीरावरती शस्त्रक्रिया चाललेली असते, तिथे त्याला समजत नाही. आणि जिथे समजतं तिथे त्याची जाणीव होत नाही. अशी किमया कोण करतं? तर अशी किमया भुलीचे डॉक्टर करतात. ते तज्ज्ञ असतात. आपल्या शरीराच्या मणक्यामध्ये जे काही 33 मणके असतात त्यापैकी विशिष्ट मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं की कमरेखालचा भाग हा बधीर होऊन जातो, त्याला सेन्सेशन नसतं आणि मग शस्त्रक्रिया करा. म्हणजे तिथे दुःख नाही का? वेदना नाही का? वेदना दुःख आहे, पण त्याची जाणीव भुलीचा डॉक्टर, भुली तज्ञ होऊ देत नाही. त्याचं इंजेक्शनची किमया आहे, तिथे शस्त्रक्रिया आहे, दुःख आहे, वेदना आहे, पण तो होऊ देत नाही. कारण त्याचा तो ज्ञानाच्या प्रभावाने तिथल्या वेदना तो कमी करतो, नाहीशा करतो. काही काळापर्यंत 2-4 तास तो बधीर करून टाकतो. मग साधं जर एखाद्या डॉक्टरला एवढं करता येत असेल तर परमात्मा तर वेद्यो वैद्य सदा योगी विरहा माधवो मधुः. विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताला वैद्य म्हटलेलं आहे आणि पंढरीचा वैद्यराज असं म्हणून अभंगामध्ये त्या परमात्म्याचा वैद्यराज म्हणून उल्लेख केला आहे. म्हणून असा जो परमात्मा आहे तो परमात्मा ह्या साधकाच्या जीवनामध्ये डॉक्टरची भूमिका करतो. याचा विचार आपल्याला 8व्या अध्यायामध्ये येणार आहे. काल डॉक्टर सरांनी सांगितलं, सुतवाच्य केला होता, पण ती ओवी आता सांगून ठेवतो, पुन्हा जेव्हा येईल तेव्हा सांगेल. भगवंत स्वतः म्हणतात, असा जो कोणी भक्त आहे की ज्याने माझी काया वाचा मनाने भक्ती केली, त्याला त्याचं प्रारब्ध जेव्हा दुःख द्यायला येईल तेव्हा दुःख होईल, पण त्या दुःखाची जाणीव त्याला मी होऊ देणार नाही. ओले म्हणतात, देह वैकल्याचा वारा. वैकल्य म्हणजे विकलांगता. शरीराच्या मध्ये अंग विकलांग होईल, शरीरामध्ये बिघाड होईल, शरीर नीट राहणार नाही. मग देह वैकल्याचा, विकलांगतेचा वारा त्याच्या शरीराला लागेल. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा. हा माझा भक्त इतका सुकुमार नाजूक आहे, त्याला हा विकलांगतेचा वारा लागेल. आणि म्हणून मी काय करेल, त्याच्या अंतःकरणामध्ये देहवैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजेरा सुयेत आहे. म्हणून त्याचा जो बोध आहे, त्याचं जे ज्ञान आहे, त्याला मी आत्म्या स्वरूपाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवी. आत्मबोधाचा पांजिरा, आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये सुयेतयाते, त्याला मी व्यवस्थित ठेवील. म्हणजे मी सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे याची सतत त्याला जाणीव राहील, याचा त्याला बोध राहील. आणि ह्या बोधाच्या प्रभावामध्ये त्याला शरीराला किती जरी दुःख यातना झाल्या तरी त्याला काही होणार नाही. ह्याकरता आपल्या भक्तीच्या द्वारे भगवंतावरती ऋण व्हावं, याकरता आपण त्याला भजलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत नक्की 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 आपल्याला त्या सगळ्या दुःखाच्या प्रसंगी एक अभयदान देईल. याकरता भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. कहो म्हटले शंकराचार्यांनी हे काव्य केलं, कदाचित त्यांना शब्द सुचला नसेल पुढचा काहीतरी, म्हणून त्यांनी डबल टिबल 1दा 2दा 3दा तो शब्द लिहिला. पण असं नाही, श्रेष्ठ महापुरुषांच्या
साध्या साध्या वाक्यामध्ये सुद्धा वेदाचा अर्थ, शास्त्राचे प्रमेय त्या ठिकाणी सुप्त रूपाने अनुस्यूत असतात. मग आता भज शब्दाचा अर्थ होतो सेवा. भज सेवायाम. भज शब्दाचा अर्थ होतो भजन करणं. भज सेवा अर्थ होतो एकरूप होणं. मग आता जर तीनदा भज गोविंदम असेल, तर याचे अर्थ सुद्धा 3 प्रकारचे होऊ शकतात. आपल्याजवळ भगवंताने हे शरीर दिलं आहे, भगवंताने आपल्याला मन दिलं आहे आणि भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आहे. मग भगवंताचं 3 प्रकारे भजन होतं. पहिल्यांदा भज गोविंदम, इथं भज सेवायाम. आणि गोविंद शब्दाचा अर्थ ही संपूर्ण चराचर सृष्टी ज्या परमात्म्याने निर्माण केली त्या परमात्म्याचं नाव आहे गोविंद. मग काय करायचं? भज सेवायाम. तर आपण याचा अर्थ 3ऱ्या ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये विस्ताराने पाहिला होता, पण एका शब्दामध्ये पुनश्चेता सांगून समारोप करूया की आपण ज्याही ठिकाणी जे काम करतो आहोत, आपल्या वाट्याला आलेलं, कोणी शिक्षक असेल, डॉक्टर असेल, गृहिणी असेल, गुरु असेल, तर आपल्या वाट्याला आलेलं काम आपल्या प्रारब्धानुसार ते काम आपल्याकडनं व्हावं असं ईश्वराचं मनोगत आहे. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. शिक्षक असेल तर शिकवणं देवाची इच्छा आहे की मी चांगलं शिकवतो ना, मग मला त्याने हे शिक्षण दिलं आहे, संधी दिली आहे. मग माझ्या वाट्याला आलेलं काम हे काम नाही तर ईश्वराचं ही सेवा आहे. आणि म्हणून मी माझ्या वाट्याला आलेलं कर्तव्य एक ईश्वर समर्पण भावनेने ती मी भगवंताला समर्पित करेल. त्या कामात माझं कौशल्य, पूर्ण कौशल्यपणाला लावून मी ते काम करेल. आणि हीच माझी पूजा आहे. ही पूजा म्हणजे प्रत्यक्ष देवासमोर बसून हार पुष्प मंत्र समर्पित करणं ही पूजा आहेतच. पण तुम्ही जर डॉक्टर असाल आणि तुमच्या बोलण्यात गोडवा असेल, तुमच्या हातात दिव्य स्पर्श असेल आणि तुमच्या ज्ञानाच्या माध्यमातून जर त्या पेशंटला गुण येत असेल, तर तुमच्या हातून घडलेली ही षडोपचार पूजा आहे. तुम्ही शिकवत असताना विद्यार्थ्याला समजलं आणि तो हसला, मला समजलं, छान, समजायचं की तुमची ही षडोपचार पूजा झाली. गृहिणी असाल आणि घरातले जेवण उठला, वा मस्त जेवण झालं, छान, समजायचं की आज माझी पूजा पूर्ण झाली आहे. अर्थात हे भज गोविंद आपल्या वाट्याला आलेलं कर्म कुशलतेने करणं, योग कर्मसु कौशलम, ते कुशलतेने करणं, भगवत समर्पणानं करणं, आणि जो काही रिझल्ट भेटेल तो भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारणं, ही आहे कर्माच्या रूपानं केलेली पूजा. भज गोविंदम. दुसरं आहे आपल्याला मन दिलं आहे, भावना दिली आहे, त्या माध्यमातून भगवंताशी संबंध प्रस्थापित करणं, जगाचे संबंध कमी कमी करत जाणं आणि भगवंतच आपला आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बंधू आहे. त्वमेव सर्वं मम देव देव. जीवन जगताना हळूहळू जगातले संबंध सैल करत जावे, कमी करत जावे आणि ईश्वराशी आपले संबंध दृढ करत जाणं. तो परमात्माच माझं रक्षण करणार आहे. रक्षस्यति इति विश्वासः. तो परमात्माचं रक्षण करणार आहे. याकरता काया वाचा मनानं समर्पण होऊन त्याची
श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या 9विध प्रकारची भक्ती करणं भगवंताशी, ही दुसरी आहे भजगोविंदम. आणि तिसरी जी आहे ती ज्ञानाच्या स्वरूपामध्ये. माझ्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा आहे तोच परमात्मा सगळ्या सृष्टीला व्यापून आहे आणि जिकडे तिकडे तोच परमात्मा व्यापून आहे. अर्थात चराचर सृष्टीमध्ये त्या परमात्म्याच्या अस्तित्वाचा बोध होणं, ज्ञान होणं, सर्वं खलुविदं ब्रह्म असा निश्चय होणं, ही आहे ज्ञानाच्या द्वारे झालेलं भजन. अर्थात निष्काम कर्माच्या द्वारेही भजन होतं, भक्तीच्या द्वारेही भजन होतं आणि ज्ञानाच्या द्वारेही भजन होतं. भजन करण्यासाठी प्रत्यक्ष हातामध्ये टाळ, मृदंग, वीणा, हार्मोनियम एकत्रित येऊन भजन करणं तर तो भाग आहेतच. पण भगवंताच्या त्या दिव्य अनुभूतीशी नित्य अनुसंधान राहणं हे भजन आहे. हे भजन चालताना, बोलताना, खाताना, पिताना, आपलं सगळं काम करताना मी जे काही काम करतो आहे ते ईश्वर प्रित्यर्थ करत आहे, ही त्याची पूजा आहे. ह्या भूमिकेतनं ज्ञानातून भजन होतं, भक्तीतनं भजन होतं आणि कर्मातनं भजन होतं, हे सांगण्याकरता भज गोविंदम याने निष्काम कर्म घ्यायचं पहिलं, दुसरं भज गोविंदम याने निष्काम उपासना भक्ती घ्यायची आणि भज गोविंदम याने ज्ञान घ्यायचं. अरे बाबा, तुझं आयुष्य एवढं मोठं मिळालेलं आहे, ते निष्काम कर्मात, भक्तीत, उपासनेत खर्च कर ना, ज्ञानात खर्च कर. अशा भौतिक ज्ञानामध्ये तुझं अडकून राहिला तर तुला ते ज्ञान मृत्यूच्या भीतीपासून वाचवू शकणार नाही. याकरता हे मूढ मते शंकराचार्य रागवले आणि मूढ मते म्हणून सांगितलं, बाबा रे, सोडून दे सगळं हे आणि त्या भगवंताचं भजन कर, निष्काम कर्म, उपासना, ज्ञान त्यात एकरूप हो, तो तुला मृत्यूच्या भीतीपासून सुरक्षितता देईल. त्याप्रमाणे या सगळ्या भौतिक ज्ञानाचा एक विशिष्ट कालखंडामध्ये त्याग करावा लागतो आणि एक भगवत आश्रयच घ्यावा लागतो. हा मुख्य सिद्धांत या पहिल्या मंत्रातून, पहिल्या या श्लोकातून भगवत पूज्यपाद आचार्य शंकराचार्य यांनी दिला आहे. राहिलेला शेष विचार आपण उद्या पाहूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.